तर एटीएसच्या धडक कारवाईचे पडसाद थेट कोकणात उमटतायत। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात एका संशयिताला चिपळूणमधून अटक करण्यात आली आहे। संशयिताकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी आता केली जाते। सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संबंधित तरुण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्याच म्हणजेच एटीएसच्या राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता कोकणापर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। नुकतीच चिपळूणपर्यंत या एटीएसचे धागेदोरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात संशयित या ठिकाणी चिपळूणातून एक ताब्यात घेण्यात आलेला पाहायला मिळतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते। चिपळूणमधील संशयिताकडून या ठिकाणी मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्याची या ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येते आहे। गुन्हेगारी किंवा दहशतवादी स्वरूपाचे व्यापक जाळे कार्यरत करण्याचा डाव या ठिकाणी होता का या संदर्भातली सुद्धा तपासणी या ठिकाणी एटीएसच्या माध्यमातून करण्यात आलेली पाहायला मिळते आहे।